हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.4 प्लीज डोंट रीड धिस पोएम ही बघूया. ही पोएम केन नेस्बिट यांनी लिहिलेली आहे आणि हे चिल्ड्रन्स पोएट आहेत, म्हणजेच बालकवी. ही राईट्स ह्युमरस पोएम, म्हणजे त्यांनी खूप विनोदी कविता लिहिलेल्या आहेत. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्स. आता ते कविता लिहिताना मुलांच्या त्या भावना आणि त्यांचे अनुभव लिहितात. ऑर्डिनरीली all authors want people to read their literature, but funnily, the author of this poem keeps on warning the readers not to read his poem. आता जनरली काय होतं की कवीने किंवा एखाद्या ऑथरने कविता लिहिली किंवा एखादा लेख लिहिला तर त्यांना असं वाटतं की आपलं लिटरेचर हे लोकांनी वाचावं. पण फनीली म्हणजे गंमत अशी आहे की इथे हा ऑथर आता इथे केन नेबिट हे म्हणतात लोकांना की तुम्ही माझी कविता रीड करू नका. द वॉर्निंग हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. आणि या वॉर्निंगमुळे काय झालं, त्याचा अपोजिट इफेक्ट लोकांवर झालेला आहे. त्यांना वाटलं की आता आपल्याला इथे रीड करायचं नाही असं म्हटलंय, म्हणजे इथे नेमकंच काहीतरी इंटरेस्टिंग असणार आणि म्हणून ते रीड करायला सुरुवात करतात. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड दिस पोएम. आणि त्यामुळे तुम्हाला आणखीन इंटरेस्ट येतो पोएम रीड करताना. आता आपण पोएमकडे वळूया. प्लीज डोंट रीड धिस पोएम. लाईन्स आहेत. प्लीज डोंट रीड धिस पोएम, इट्स ओनली मेंट फॉर मी. दॅट्स इट, जस्ट मूव्ह अलॉंग नाव, देअर इज नथिंग हिअर टू सी. आता इथे पोएट म्हणतायत की तुम्ही माझी पोएम रीड करू नका, ती फक्त मी माझ्यासाठीच लिहिलेली आहे. दॅट्स इट, फक्त एवढंच. जस्ट मूव्ह अलॉंग नाव, तुम्ही इथून निघून जा आणि इथे बघण्यासारखं काहीच नाही. हे फर्स्ट स्टांजाचे एक्सप्लेनेशन. सेकंड स्टांजा. Besides, I am sure you had rather just go outside and play. आता मला शुअर आहे, शुअर म्हणजे मला खात्री आहे की तुम्ही आता इथून उठला असाल आणि बाहेर खेळायला गेला असाल. सो पुट द पोएम डाऊन अँड स्लोली बॅक अवे. तर आताही तुम्ही गेला नसाल तर तुमच्या हातात जी पोएम आहे रीड करण्यासाठी तुम्ही घेतली असेल ती घ्या, खाली ठेवा आणि इथून निघून जा. थर्ड स्टांजामध्ये पोएट म्हणतात, हे वाय आर यू स्टील रीडिंग. अरे तुम्ही अजूनही आहात इथेच आणि अजूनही माझी पोएम रीड करतायत. दॅट इजंट व्हेरी नाईस, हे काही चांगलं नाही. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली, मी तुम्हाला आतापर्यंत शांततेने सांगितलं आहे की माझी पोएम रीड करू नका. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस, आता मला पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका. असं कोण म्हणतायत? पोएट. आणि कोणाला? आपल्याला, म्हणजेच लहान मुलांना म्हणतायत. आय एम टेलिंग यू इट्स अ प्रायव्हेट, डू नॉट रीड वन मोर लाईन. तो म्हणताय ही माझी लाईन, माझी पोएम खूप प्रायव्हेट आहे, ती फक्त पर्सनल आहे, ती फक्त मी माझ्यासाठीच लिहिलेली आहे आणि याच्या पुढे आणखी ही एक लाईन पुढे वाचू नका. हे दॅट्स वन मोर, नाव स्टॉप इट. अरे तरी तुम्ही वाचत आहात, बिलकुल आता थांबून जा. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. ही पोएम काही तुमची नाही, ही पोएम माझी आहे, फक्त ती मीच रीड करणार. नेक्स्ट स्टांजामध्ये पोएट म्हणताय, यू आर नॉट अलाउड टू रीड धिस. अलाउड म्हणजे तुम्हाला काही परमिशन नाही आहे की ही पोएम तुम्ही रीड करणार. यू रिअली हॅव टू स्टॉप, तुम्हाला आता थांबावंच लागेल. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. आता तुम्ही इथे थांबला नाही, तिथे माझी पोएम रीड करणं थांबवलं नाही तर मी शपथ घेतो. स्वेअर म्हणजे शपथ घेणे. आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. कॉप म्हणजे मी पोलिसला बोलवून आणणार आणि तुम्हाला तुरुंगात पाठवणार. आय विल ड्रॅग यू ऑफ अ हँडकप्स, म्हणजे मी पोलिसांना सांगेल की हँडकप्स म्हणजे यांना हातकडी घाला. ही विल लॉक यू अप इन अ जेल, तुम्हाला जेलमध्ये टाका. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. आणि जोपर्यंत तुम्ही म्हातारे आणि फ्रेल म्हणजे वीक, अशक्त, कमजोर नाही बनत तोपर्यंत तुम्हाला जेलमध्येच राहू द्या. का? कारण तुमचा गुन्हा कोणता आहे की तुम्ही माझी पोएम रीड करताय. नेक्स्ट स्टांजामध्ये पोएम म्हणताय, युअर फ्रेंड्स विल फॉरगेट यू, यू वोंट बी युअर नीज. तुमचे फ्रेंड्स तुम्हाला माफ नाही करणार जर तुम्ही इथेच थांबलात आणि इथेच बसून माझी पोएम रीड केली. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. आणि तुम्ही जर जेलमध्ये गेले तर तुमचे फ्रेंड्स तुम्हाला विसरून जाणार, तुमचे फॅमिली मेंबर्स आणि तुमच्या घरातली जी जवळची व्यक्ती आहे ते पण तुम्हाला विसरून जाणार की तुम्ही आहात की
नाही. यू एक्झिस्ट म्हणजे जिवंत आहात की नाही हे त्यांच्या लक्षात राहणार नाही, कारण की तुम्ही तिथेच राहणार ना जेलमध्ये आणि तुमचं आयुष्य तिथेच जाणार आहे म्हणून. नेक्स्ट स्टांजामध्ये पोएट म्हणतात, अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ फन. आणि हे सगळं का तुम्हाला भोगावं लागणार आहे? कारण तुम्ही मज्जा करण्याऐवजी माझी पोयम रीड करताय. त्याची पनिशमेंट म्हणून तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. इट्स टू लेट नाऊ ॲमिंगो, द पोएम्स नियरली डन. ॲमिंगो म्हणजे फ्रेंड्स. आता खूप झालं हां. ॲमिगो म्हणजे मित्रांनो. खूप झालं, आता माझी पोएम संपतच आली आहे. लास्ट स्टांजा, देअर इज ओनली वन सोल्युशन. आता फक्त एकच सोल्युशन आहे. हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू. आता फक्त यावर एकच सोल्युशन, आणि ते कोणतं? तुम्ही एकट्याने पोएम रीड केली तर ठीक आहे, पण आता तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिली मेंबर्सना सांगा की यू शुडंट रीड इट टू. तुम्ही लवकरात लवकर ते रीड करू नका. तुम्ही ही माझी पोएम रीड करू नका हे त्यांनाही समजून सांगा. त्यांनाही माझा मेसेज द्या. अशी ही पोएम केन नेस्बिट यांनी लिहिलेली आहे. आहे की नाही गमतीदार पोएम? थँक यू.